मी अशा महान ऐतिहासिक वीरांगनेची माहिती देणार आहे जिनं समाजातील धर्म जाती परंपराच्या भिंती तोडून सत्तेपेक्षा न्याय निवडला। ज्या 13व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये दिल्ली दरबारात स्त्रीला स्थान नव्हते त्या काळात एका बापाने एका लेकीवर विश्वास ठेवला। तो बाप होता दिल्लीचा सुलतान इल्तुतमिश आणि ती लेक म्हणजेच रजिया सुलतान। रजिया सुलतानाचा जन्म अंदाजे 1205 मध्ये दिल्लीच्या राजघराण्यात झाला। त्यांना बालपणापासूनच घोडेस्वारी तलवारबाजी आणि धर्मनिरपेक्षतेचे धडे देण्यात आले। अंदाजे 1236 मध्ये त्या दिल्लीच्या सिंहासनावर बसल्या। दिल्लीच्या त्या बेगम म्हणून नाही तर दिल्लीच्या सुलतान म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। त्या पुरुषाचा पोशाख करून दरबार चालवीत, सैन्याचे नेतृत्व करीत आणि सर्व आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देत। त्यांच्यात कितीही धैर्य असले तरीही दरबारातील काही पुरुष प्रधान सरदारांना त्यांचे हे धैर्य सहन होत नव्हते। ते नेहमी सांगायचे, तू कितीही महान असली तरी तू चुकून या सिंहासनावर बसली आहे। अनेक कट कारस्थान करून त्यांनी रजिया सुलतानाला सिंहासनाच्या खाली ओढले आणि इसवी सन 1240 मध्ये त्यांनी ह्या पराभवाला हार मानली नाही। त्या रणांगणातच लढा देत राहिल्या। लढा देत असताना जखमी शरीराने थकलेल्या मनाने त्या रणांगणामध्ये वीर मरणाला प्राप्त झाल्या। त्या पराभवी झाल्या नाही तर त्या इतिहासात अमर झाल्या। रजिया सुलतान आपल्याला प्रश्न विचारतात, स्त्री असणे गुन्हा आहे का? सामर्थ्यापुढे लिंग महत्त्वाचे आहे का? न्याय देणे पाप आहे का? तर रजिया सुलतानाच्या जीवनामधून आपल्याला शिकवण भेटते की स्त्री असणे ही कमजोरी नाही तर ते स्त्रीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे। चला तर अशा महान स्त्रीला आपण आज सगळे मिळून नमन करूया।